महाराष्ट्रात राज्यसभेच्या 7 जागा रिक्त होत आहेत। संख्याबळानुसार महायुतीकडे 6 तर महाविकास आघाडीकडे अवघी 1 जागा येते। महाविकास आघाडीने त्यांची ही एकमेव जागा शरद पवार यांच्याकडे सोडल्यामुळे पवार पुन्हा एकदा राज्यसभेत जाणार हे जवळपास निश्चितच झाले। 1967 साली पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेत प्रवेश करून शरद पवार यांनी आपल्या संसदीय कारकिर्दीला प्रारंभ केला। काही दिवसांपूर्वीच त्यांच्या या संसदीय प्रवासाला 60 वर्ष पूर्ण झाली। एवढी मोठी संसदीय कारकीर्द असणाऱ्या सध्या सक्रिय असलेल्या नेत्यांमध्ये शरद पवार हे एकमेव नेते आहेत, हे विशेषच। आज आपण त्यांच्या या दीर्घ संसदीय प्रवासाचा थोडक्यात आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी प्रियांका पालकर आणि आपण पाहताय द फिफ्थ कॉलम। महाराष्ट्राच्या राजकारणात गेली अनेक दशके प्रभाव टाकणारे एकमेव नाव म्हणजे शरदचंद्र पवार। राज्याच्या विधानसभेपासून ते दिल्लीच्या संसद भवनापर्यंत जवळपास 6 दशकांची त्यांची राजकीय आणि संसदीय कारकीर्द आहे। शरद पवार यांची संसदीय कारकीर्द सुरू होते 1967 सालीपासून। त्या वर्षी ते पुणे जिल्ह्यातील बारामती मतदारसंघातून प्रथमच महाराष्ट्र विधानसभेत निवडून आले। त्यावेळी त्यांचे वय होते केवळ 26 वर्षे। या विजयाने महाराष्ट्राच्या राजकारणात एक नव्या नेतृत्वाची सुरुवात झाली। यानंतर एकूण 6 वेळा महाराष्ट्र विधानसभेवर ते निवडून आले। 1967 ते 1991 कालावधीत त्यांनी बारामती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले। या काळात त्यांनी राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली आणि पुढे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। शरद पवार हे महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री राहिले। 1978 साली 38व्या वर्षी ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले। त्यानंतर 1988 ते 91 आणि 1993 ते 95 या कालावधीमध्ये त्यांनी मुख्यमंत्री पद भूषविले। राज्याच्या राजकारणात त्यांचा प्रवास दिल्लीच्या संसदेत सुरू झाला। 1984 साली ते प्रथमच लोकसभेत निवडून आले। त्यानंतर 1991, 96, 98, 99, 2004, 2009 अशा वेळी त्यांनी लोकसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले। त्यांनी प्रामुख्याने बारामती तर 2009 मध्ये माढा या मतदारसंघातून निवडणूक लढवली। लोकसभेत ते विरोधी पक्षाचे प्रमुख नेते होते। दिल्लीतील राजकारणात त्यांनी केंद्र सरकारमध्ये महत्त्वाची मंत्रिपदेही सांभाळली। 1991 ते 1993 या कालावधीचे संरक्षण मंत्री होते। या काळात देशाच्या संरक्षण धोरणांबाबत आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली। त्यानंतर 2004 ते 2014 या 10 वर्षांच्या कालावधीत भारताचे केंद्रीय कृषी मंत्री होते। या काळात ते शेती, अन्न सुरक्षा आणि कृषी धोरणांशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेत होते। 2014 नंतर शरद पवार राज्यसभेत निवडून गेले। 2014 ते 2020 त्यानंतर 2020 ते 2026 अशी 2 कार्यकाळ त्यांनी राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले। या संपूर्ण प्रवासाकडे पाहिले तर शरद पवार यांनी महाराष्ट्र विधानसभेतून लोकसभेपर्यंत आणि राज्यसभेपर्यंत जवळपास 6 दशकांहून अधिक काळ भारतीय लोकशाहीच्या विविध संस्थांमध्ये काम केले। मित्रांनो, कोणत्याही नेत्याची राजकीय भूमिका आणि विचारधारा याबाबत जर आपण विचार केला तर मतभेद असूच शकतात, पण भारतीय राजकारणातील त्यांच्या दीर्घ संसदीय प्रवासाची नोंद इतिहासात निश्चितच घेतली जाईल। आता पुन्हा एकदा शरद पवार राज्यसभेची निवडणूक लढवित आहेत। वय, आजारपण तसेच अलीकडच्या काळात राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पुढील प्रवास त्यांच्या दृष्टीने आव्हानात्मक ठरू शकतो, पण संकटांना न घाबरणे हेच शरद पवार यांच्या राजकीय प्रवासाचे वैशिष्ट्य राहिले। अशा प्रकारे राजकारणामागील तथ्य आणि अफवांमागील सत्य जाणून घेण्यासाठी द फिफ्थ कॉलम चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र, धन्यवाद।